राष्ट्रीय स्तरावर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची कन्या इंदिरा गांधी आणि राज्य पातळीवर बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून राजकारणातील घराणेशाहीचा अध्याय सुरू झाला। आज घराणेशाही नसलेला पक्ष शोधूनही सापडणार नाही। या घराणेशाहीचे केवळ राजकीयच नव्हे तर अनेक सामाजिक आर्थिक दुष्परिणाम देशाला भोगावे लागत आहेत। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात पुन्हा एकदा राजकीय वारसदारांना संधी मिळाली असून आजच्या या विस्तृत व्हिडिओमधून घराणेशाहीच्या इतिहासापासून ते अगदी वर्तमानपर्यंतची माहिती आज आपण घेणार आहोत। भारतीय राजकारणाचा प्रवास लोकशाही नामक गोंडस नावाखाली सुरू असला तरी त्याच्या व्यावहारिक नाड्या मात्र काही मोजक्याच घराण्यांच्या ताब्यात आहेत। त्यात नेहरू गांधी घराणे नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे। देशाचे पंतप्रधानपद आजवर काही अपवाद वगळता नेहरू गांधी घराण्याकडेच राहिले आहे। काँग्रेसमधील या घराणेशाहीच्या मुद्द्यावरून स्वतःला राजकारणात प्रस्थापित करण्याचा आणि काँग्रेस विरुद्ध दर्शवण्याचा प्रयत्न लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यांच्यासारख्या नेत्यांनी केला। मात्र घराणेशाहीच्या नावाने कितीही ओरड असली तरी गांधी नेहरू घराण्याला त्याची कधी बाधा पोचली नाही। उलट सर्वच पक्षातील नेत्यांनी घराणेशाहीचा स्वीकार केला। त्यातूनच प्रस्थापित अशा मोजक्या कुटुंबांची सरशी होत राहिली आहे। सत्तास्थानी असलेल्या ह्या कुटुंबातील केवळ पहिलीच नावे बदलत गेली, मात्र वारशाच्या रूपाने आडनाव कायम राहिले। मग ते इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी असोत किंवा मुलायम सिंग यादव यांचे सुपुत्र अखिलेश यादव असोत। स्थानिक ते राष्ट्रीय राजकारणात वारसांचे राजकारण हे एक प्रमुख अंग किंबहुना वैशिष्ट्य बनले आहे। 2009च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उमेदवार निवडीसाठी अमेरिकेच्या धर्तीवर प्रायमरी ही पद्धत अवलंबली। मात्र त्यातून निवडल्या गेलेल्या उमेदवारांची नावे पाहता या पद्धतीवरही घराणेशाही आणि प्रस्थापितांचे सावट दिसून येते। विश्वजित कदम, राजीव सातव, प्रतीक पाटील, प्रिया दत्त, मुकुल वासनिक, निलेश राणे, सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, राजीव आवळे, विजयसिंह मोहिते पाटील, मनीष जैन, आनंद परांजपे, संजीव नाईक, धनंजय महाडिक, पूनम महाजन, हिना गावित इत्यादी महाराष्ट्रातील सर्व पक्ष उमेदवारांना घराण्याची राजकीय पार्श्वभूमी आहे। 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले 543 पैकी 156 खासदार हे कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमीतून आले होते। त्यात एकट्या काँग्रेसचे 208 पैकी 78, राष्ट्रीय लोकदलाचे 5 पैकी 5, राष्ट्रवादीचे 7 पैकी 5, बिजू जनता दलाचे 14 पैकी 6, बसपाचे 21 पैकी 7, सपाचे 22 पैकी 6, माकपचे 16 पैकी 4 आणि भाजपचे 116 पैकी 22 खासदार हे राजकीय घराण्याच्या पार्श्वभूमीतून होते। याच्या प्रमाणाची टक्केवारी काढली तर अजित सिंग यांच्या राष्ट्रीय लोकदल प्रथम, तर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस द्वितीय, काँग्रेसचा तृतीय, तर भाजपचा शेवटून पहिला क्रमांक लागतो। मात्र ह्या घराणेशाहीबद्दल मतमतांतरेही आहेत। काहींना राजकीय घराणेशाही ही लोकशाहीला मारक वाटते, तर काहींना ती समाजमनाने स्वीकारलेली अपरिहार्यता वाटते, तर नव्याने नेतृत्व करू इच्छिणाऱ्यांना घराणेशाहीचा अडथळा वाटतो। मात्र घराणेशाही या शब्दात अनेक गर्भितार्थ दडलेले आहेत, त्यात नकारात्मक अर्थ अधिक आहेत। राजकीय कुटुंब असा घराणेशाहीला शोभणारा सौम्य अर्थही त्यात आहे। विखे घराणेशाहीचे मॉडेल। राजकीय कुटुंबाचे राजकारण देशभरात कमी अधिक प्रमाणात अस्तित्वात आहे। महाराष्ट्राचे राजकारण हे ठाकरे, पवार, पाटील, चव्हाण, मोहिते अशा मोजक्याच कुटुंबाभोवती फिरत असल्याची चर्चा होते। महाराष्ट्रातील कौटुंबिक वारशाच्या राजकारणाला सुरुवात झाली ती सहकारी कारखानदारीचा आरंभ करणाऱ्या विखे पाटील कुटुंबापासून। साधारणतः 1970च्या दशकात बाळासाहेब विखेंचा काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश झाला। तेव्हापासून महाराष्ट्रात घराणेशाहीला आरंभ झाला असे मानले जाते। सहकाराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पद्मश्री विठ्ठलराव विखेंच्या सहकाराच्या मॉडेलचा अंगीकार जितक्या तन्मयतेने महाराष्ट्राने केला त्यापेक्षा अधिक आवडीने त्यांचा कौटुंबिक वारशाचा अवलंब केलेला दिसतो। ज्या गतीने आणि पद्धतीने विखे संस्थान वाढत गेले त्या गतीने नसले तरी त्या पद्धतीचा अवलंब महाराष्ट्रात कमी अधिक जोमाने झालेला दिसतो। त्यामुळेच विखे हे सहकारापेक्षा घराणेशाहीचे प्रेरणादायी मॉडेल ठरले आहे असे म्हणावे लागेल। महाराष्ट्राचे सध्याचे एकंदर राजकारण पाहता वरील 4-5 घराण्याभोवती फिरते। त्या 4-5 घराण्यांनी इतर जिल्हास्तरावरील घराण्यांना आपल्याशी एकरूप करून घेतले आहे। शरद पवार कुटुंब राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिले आहे। पवार कुटुंबाने स्थापन केलेल्या संस्था त्यांना राजकारणासाठी पूरक ठरल्या। मात्र त्यापुढे जाऊन राज्याचे नेतृत्व किंवा इतर महत्त्वाच्या भूमिका कुटुंबाभोवतीच राहण्याचा महत्त्वाचा धागा आहे तो संस्थानिकांचे हितसंबंध जपण्याचे काम पवार कुटुंबाने केले आहे। जसे एकेकाळी सहकाराला चालना देण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केले आणि त्यातून मराठा कुणबी वर्चस्व प्रस्थापित झाले, त्याच मराठी कुणबी नेतृत्वाला संस्थांच्या माध्यमातून पवार कुटुंबाने राज्याचे नेतृत्व करताना बळ दिले। त्यामुळे पवार कुटुंबांचे वर्चस्व अबाधित राहिले आहे। राजकारण हे समान हितसंबंध सांभाळण्यासाठी चांगले क्षेत्र आहे आणि हीच नेमकी गोम ह्या घराण्यांनी हेरलेली आहे। आम्ही नाही त्यातले। प्रथम शहरी भागात आणि नंतर मराठवाड्यात फोपावलेल्या शिवसेनेच्या नेतृत्वाने स्वतःच्या पक्षातील घराणेशाही सतत नाकारली। 1992 साली शिवसेनेचे संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले माधवराव देशपांडे यांनी उद्धव आणि राज यांच्या शिवसेनेतील राजकीय प्रवेशाला आक्षेप घेतला होता। त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी सामनातून अग्रलेख लिहून त्यांच्यावर कडवी टीका केली होती। त्यात बाळासाहेब म्हणतात,
शिवसेनेला 26 वर्षे पूर्ण होऊन 27वे सुरू आहे. या काळात आम्ही काय सोसले आणि काय भोगले याची कल्पना नसलेल्या कुतरड्यांचा सध्या सुळसुळाट होत आहे. रोज सकाळ संध्याकाळ आमच्या घराणेशाहीवर आरोप करून भुंकत असतात. आम्ही नातेवाईकांची कुठेही वर्णी लावलेली नाही. पुत्रपुतण्यास भविष्यात शिवसेनेचे सर्वेसर्वा करण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. कुणी कुणाचे भविष्य घडवत नसतो. ज्याच्या त्याच्या रक्तात कर्तृत्व नावाचे गुण असतात. ती माणसं आपणहून उभी राहतात. त्यांना कसल्याच आधाराची गरज नाही. हा इतिहास आहे. उद्या जर उद्धव आणि राज स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहिले तर मलाही रोखता येणार नाही. परंतु शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. शिवसेना एक कुटुंब आहे. आम्ही शिवसैनिकांवर पुत्रवत प्रेम केले आहे. परंतु पुढे याच बाळासाहेबांनी त्यांच्या शेवटच्या मुलाखतीत उद्धव व आदित्यला सांभाळा असे अर्जवी केले. म्हणजेच काय तर आम्ही नातेवाईकांची वर्णी लावणार नाही असे सांगत बाळासाहेबांनीही शेवटी घराणेशाहीचाच कित्ता गिरवला. शिवसेनेची घराणेशाही जशी व्यक्तिनिष्ठेवर आणि भावनेवर आधारित आहे तशीच काँग्रेसची घराणेशाही एका बाजूला गांधी कुटुंबाच्या निष्ठेवर आधारित आहे तर दुसऱ्या बाजूला ती पक्षांनी निर्माण केलेल्या संस्थात्मक यंत्रणेमुळेही आहे. महाराष्ट्रात घराणेशाहीचा प्रमुख आधार म्हणजे सहकारी संस्था. सहकारामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थकारणात बदलाचे वारे वाहू लागले. त्या प्रक्रियेत सामील झालेल्यांची एक नवी पिढी नवनेतृत्व म्हणून उदयास आली. त्यापैकी अनेकांनी सत्तेची कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती. ह्या नेतृत्वाने सूतगिरण्या, बँका, पतसंस्था, उपसा जलसिंचन योजना, खरेदी विक्री संघ, पाणी वाटप संस्था, साखर कारखाने इत्यादीच्या माध्यमातून राजकीय भरतीची व्हीन तयार केली. संस्थेची स्थापना करणाऱ्यांकडे मुख्य नेतृत्व राहिले. बाकी विश्वासूंना दुय्यम सत्तापदांवर समाधान मानावे लागले. पुढे याच नेतृत्वाने तालुक्याच्या राजकारणाला हात घातला. कारखान्यांचे कार्यक्षेत्र किमान तालुकाभर असतेच. म्हणजेच कारखान्याच्या माध्यमातून विधानसभेला पूरक वातावरण तयार करण्यात येते. ज्यांनी लोकांच्या सत्यनारायणच्या पूजेपासून शुभविवाहापर्यंत आणि शेतीतल्या बांधाच्या भांडण मारामारीपासून एखाद्या अंत्यविधीपर्यंत सुखदुःखात सामील होणे पसंत केले त्यांना लोकांनी डोक्यावर घेतले. अशा घराण्यांकडे सर्व साधनांची चांगली यंत्रणा असते. लग्नसराईत या घराण्यातील लोक वेगवेगळ्या लग्नांना हजर राहतात. एका अर्थाने भावनेचे राजकारण ह्या घराण्यांना करता येते म्हणूनही त्यांच्याबद्दलचे प्रेम वाढते. अंगभूत नेतृत्व गुणांबरोबर राजकारण समाजकारण करण्यासाठी जे व्यापक समजुतीचे चाणक्षपण लागते ते असलेले राजकीय घराणे टिकून आहेत. नवे संस्थानिक. साधारणतः 45 वर्षापूर्वी इंदिरा गांधींनी राजराजवाड्यांची तनखे आणि प्रतिष्ठापदे रद्द केली. त्यानंतरच्या काळात सुभेदार नवे संस्थानिक जन्माला आले. त्यापैकी काही साखर सम्राट झाले तर काही शिक्षण सम्राट. संस्थांच्या पायाभरणीतून साखर सम्राटांचा हक्काचा मतदार तयार झाला. कारखान्यातील असो वा ट्रस्टच्या माध्यमातून काढलेल्या शाळा महाविद्यालयातील असो तो सेवक मतदानासाठी त्याच्या नात्यातील मते आपल्याच नेत्याला निवडून देण्यासाठी बांधील झाला. सहकारी संस्था या विधानसभा लोकसभा निवडणुकींच्या पायाभरणीसाठीच अधिक प्रमाणात वापरल्या गेल्या. सहकारी संस्था दुसऱ्या नेतृत्वाला फारशी संधी दिली गेली नाही. एकच कारखाना एकाच कुटुंबाकडे 3-3 पिढ्यांपर्यंत टिकून आहेत. पर्यायी सत्ता केंद्रे म्हणून साखर कारखाने ओळखले जाऊ लागले. स्थानिक राजकारणात कुटुंब केंद्रित ठेवण्याची कामगिरी या साखर सम्राटांनी लिलिया पार पाडली. आजही पाडत आहेत. सहकार, शिक्षण संस्था, शेती आणि अध्यात्म यातील व्यवस्थापनावर वर्चस्व प्रस्थापित करून ही घराणी आपली हुकूमत वाढवित आहेत. घरातील एकाच व्यक्तीने राजकारण करायचे हे फार काळ शक्य नसते. म्हणून एकाने आमदारकीसाठी जाताना दुसऱ्याने जिल्हा परिषद सांभाळायची, तिसऱ्याने कारखाना किंवा बँक सांभाळायचे असा क्रम सुरू झाला. यातून स्थानिक पातळीवर पाठीराख्यांची साखळी विणत गेली आणि कौटुंबिक राजकारण सोयीचे होत गेले. आज पश्चिम महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात जवळपास प्रत्येक तालुक्यात 2-3 कुटुंब आणि त्यांच्या 10-12 संस्था असे चित्र आहे. पुण्यात शरद पवारांची दुसरी पिढी, सांगलीत वसंतदादा पाटील यांची तिसरी पिढी, साताऱ्यात भोसले घराणे, पिढी सांगणे कठीण, सोलापुरात मोहितींची तिसरी पिढी, सुशीलकुमार शिंदे यांची दुसरी पिढी, नगरमध्ये विखेंची तिसरी पिढी, थोरात, राजळे, ढाकणे, गडाख, घुलेंची दुसरी पिढी, कोल्हापुरात मंडलिक, महाडिक, माने यांची दुसरी पिढी, नाशिकमध्ये भुजबळांची पिढी, भाऊसाहेब हिरेंची तिसरी पिढी, जळगावात जैनांची दुसरी पिढी, विदर्भात नायकांची दुसरी पिढी, तर मराठवाड्यात शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांची दुसरी पिढी, गोपीनाथ मुंडेंची दुसरी पिढी, कोकणात शेकापच्या पाटील घराण्याची तिसरी पिढी, नारायण राणेंची दुसरी पिढी, अमरावतीत राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची दुसरी पिढी, मुंबई ठाणे पट्ट्यात गणेश नाईक, प्रकाश परंजपे यांची दुसरी पिढी, अशी ही आधी कितीतरी मोठी होईल. समाजाचे भलेबुरे करणारे आपणच तारणार आहोत अशी या घराण्यांची मानसिकता दिसते. समाजाचे भलेबुरे करणारे आपणच तारणार आहोत अशी या घराण्यांची मानसिकता दिसते. ही घराणे समाजाला गृहीत धरूनच आपल्या भूमिका त्यावर लादतात. आपला वारसदार समाजाने नेता म्हणून स्वीकारला पाहिजे अशी व्यवस्था ही घराणी करतात. सत्तेच्या राजकारणासाठी असणाऱ्या वयाची अट पूर्ण करण्यापूर्वीच वारसदाराला लॉन्च केले जाते. कुठल्याही सामाजिक राजकीय प्रश्नाला भिडण्यापूर्वी आमदारकी मिळणाऱ्या वारसाचा रुबाब आपोआप वाढतो. राजकारणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण जन्माला आलो आहोत असे म्हणून ही घराणी सत्ता राबवताना दिसतात. सत्तेतील राजकारणाचा इतरांचा वाटा हा आपण ठरवून देऊ तेवढाच आहे. आपल्या मागच्या पिढीने समाजासाठी अद्वितीय काम केले असल्याने सत्तेची संधी आपल्याच कुटुंबातील सदस्यांना आहेत ह्या मानसिकतेत घराणी वावरतात. अर्थातच हे सर्व घराण्यांना लागू होते असे नाही. काही घराण्यांच्या पहिल्या पिढीने चांगले काम केले आहे तर काहींच्या दुसऱ्या पिढीने चांगले काम केले आहे. मात्र एकंदरीत संसदीय लोकशाही राजकारणाच्या चौकटीत अशा घराण्यांची मानसिकता संकुचित स्वरूपाचीच राहिलेली आहे हे पाहावयास मिळते.
राजकीय घराण्यांचे प्राबल्य टिकून ठेवण्यास आपला समाजही तितकाच जबाबदार आहे. निवडणुकांच्या माध्यमातून त्या लोकांना निवडून देण्याचे काम समाजच करत असतो. याचं कारण आपला समाज व्यक्तिपूजक आहे. सामाजिक विकासाचे व्यापक हित साधणाऱ्या नेत्यांपेक्षा मुलाला नोकरी देणारा, शेतीला कर्ज देणारा, घरच्या लग्न समारंभात उपस्थित राहणारा नेता व त्याचा वारसदार लोकांना आपलासा वाटतो. याशिवाय आपला नेता चतुर, देखणा, चाणाक्ष आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ असावा अशीही समाजाची अपेक्षा असते. यातूनच घराणेशाहीची मान्यता ठसठशीत होत जाते. सामाजिक दुष्परिणाम. राजकीय घराण्यांचा सत्तेतील चौफेर वर्चस्वामुळे राजकीय दुष्परिणामांना सामोरे जावे लागते, तसेच सामाजिक दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागते. राजकीय नेतृत्वाकडून सामाजिक परिवर्तनाच्या अनेक अपेक्षा समाज बाळगून असतो. मात्र राजकीय घराण्यांमुळे सामाजिक विषयांची नैसर्गिक कणव वाटलेले नेतृत्व घडण्यावरच मर्यादा येतात. दलित बहुजन समाजाचे नेतृत्व राजकीय आरक्षणाशिवाय पुढे न येण्याला सुद्धा ही घराणेशाही जबाबदार आहे. घराण्यांचा संस्थात्मक व आर्थिक प्राबल्यामुळे सामाजिक नेतृत्वाची पायाभरणी सर्वार्थाने कुंठित झाली आहे. सामाजिक काम करणाऱ्यांना थोडीशी आर्थिक मदत करून ही घराणी त्या सामाजिक कामाचेही श्रेय घेताना दिसतात. पर्यायाने सामाजिक नेतृत्व एका मर्यादेच्या पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे सामाजिक चळवळ धडपडणे उभी राहण्याआधीच मोडकळीस येते. आपल्याशिवाय दुसरे नेतृत्व निर्माण होऊ द्यायचे नाही या राजकीय घराण्यांच्या संकुचित वृत्तीमुळे इतरांचा सत्तेतील राजकारणाचा तिटकारा वाढतो. कारण ग्रामीण भागात, जिल्हा परिषद आणि शहरी भागात महानगरपालिकेच्या पुढची सत्ता ह्या घराण्याव्यतिरिक्त इतर लोकांना सहजासहजी मिळत नाही. परिणामी नव्याने राजकारणात येऊ इच्छिणाऱ्यांच्या पाठीशी एका मर्यादेपलीकडे उभे न राहता घराणेशाही लादून घेण्यास आपला समाजच जबाबदार आहे. घराणेशाहीचा दुसरा सामाजिक दुष्परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाला आहे. ह्या घराण्यांनी जी शाळा महाविद्यालये काढली आहेत त्यात भरती करताना नातेवाईक, परिसरातील लोकांची वर्णी लावली. यातून शिक्षणातील गुणवत्तेला तिलांजली दिली. शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपले गेले. निवडणुकीत ह्या घराण्यांच्या हिताचे काम करू शकणाऱ्यांनाच बढती दिल्या गेल्या. पर्यायाने शिक्षणाचा दर्जा घसरला. शिक्षणाचा हेतू व तत्वांची पायमल्ली झाली. घराणेशाहीमुळे शिक्षणाचा दर्जा घसरणे व शिक्षणाच्या बाजारीकरणाला चालना मिळणे हा सर्वात घातक दुष्परिणाम होय. घराणेशाहीच्या प्राबल्यामुळे नवे नेतृत्व घडण्यात एक प्रकारची शिथिलता आली आहे. गेल्या दशकभरात मुख्यमंत्रीपदावर आलेल्या व स्पर्धेत असलेल्या एकही उमेदवार राजकीय घराण्यांबाहेरचा नाही. तालुका पातळीवर नव्या नेत्यांचे भावी आमदार म्हणून चर्चा होण्याच्या टप्प्यावरच राजकीय घराण्यांकडून त्यांचे एकतर खच्चीकरण केले जाते किंवा सत्तास्थानात दुय्यम पद देऊन बोळवण केले जाते. त्यामुळे यातून बाहेर कसे पडायचे हा प्रश्न निर्माण होतो. घराणेशाहीच्या प्रभावावर मात करून राजू शेट्टी, बच्चू कडू यांनी केलेले काम आणि अनुभव समोर ठेवता येतात. पण अशी उदाहरणे दुर्मिळच. पण याचाच दुसरा अर्थ असा की घराणेशाही सर्व बाजूंनी मजबूत असली तरी अतिशय संयमाने व व्यापक राजकीय ध्येयनिष्ठेने त्यांचा सामना करता येऊ शकतो. यास्तव सामाजिक नेतृत्वाने घराणेशाहीचा सामना करण्याची हिंमत दाखवण्याची आवश्यकता आहे. राजकीय घराण्याबाहेरच्या लोकांना सत्तेची संधी मिळेल तरच राजकारणाचे शुद्धीकरण होईल. परिणामी राजकारणाचा पोत अंतर्बाह्य सुधारेल आणि राजकारण केवळ सत्तेच्या चौकटीतील संघर्षाऐवजी व्यापक विकासकामांच्या मुद्द्यांभोवती फिरेल. विकासाचा आग्रह धरणाऱ्या आणि विकासाची नवनवी प्रारूपे तयार करणाऱ्या लोकांची सत्तेच्याच राजकारणातील स्पर्धा वाढेल आणि या प्रक्रियेतून योग्य क्षमतेची माणसे पुढे येऊ शकतील. केवळ कौटुंबिक वारशांच्या आधारावर राजकारण करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. घराण्यांच्या माध्यमातून नातेवाईकांना सरकारी कामांची कंत्राटी मिळवून देण्याची आकाराला आलेली वीण तोडता येईल. यातून होणारे आर्थिक व्यवहार काही प्रमाणात का होईना थांबतील व विकासाच्या बाबीवर केलेली तरतूद त्या कामासाठी तुलनेने अधिक खर्च होऊ शकेल. यातून सरकारी कामांचा दर्जा सुधारेल व राजकारणातील आर्थिक व्यवहार चांगल्या अर्थाने रुळावर येऊ शकतील. थोडक्यात राजकीय घराण्यांबाहेरच्या नेतृत्वांमुळे सार्वजनिक व्यवहारात मूल्यांचे महत्त्व नव्याने अधोरेखित होईल. धोरणात्मक राजकारण करणे हे आव्हानात्मक काम आहे. त्यासाठी नेतृत्वाने स्वतःला सर्व बाजूंनी सिद्ध केले पाहिजे. त्यामुळे राजकारणाचा व्यवहार व्यापक विकासाच्या हेतूने परावर्तित होईल आणि लोकांना गृहीत धरण्याची घराण्यांची संकुचित प्रवृत्ती लोप पावेल. परिणामी राजकारण हा लोकांच्या विकासासाठी करावयाचा सार्वजनिक व्यवहार आहे. ही चांगल्या राजकारणाची व्यावहारिकता मूळ धरून राहील. महाराष्ट्रासारख्या सांस्कृतिक इतिहास असलेल्या पुरोगामी राज्यात घराणेशाहीचा सामना करायला अधिक वाव आहे. राजकीय घराण्यांकडे एकवटलेल्या आर्थिक आणि संस्थात्मक दोऱ्या सहजासहजी सैल पडणार नसल्या तरीही सामाजिक मुद्द्यांच्या आणि जनमतांच्या रेट्यांवर त्यांना शह देणे शक्य आहे. परंतु ती काही अचानक घडणारी प्रक्रिया नाही. त्यासाठी सामाजिक नेतृत्वाकडे संयम, धाडसी आणि काम करण्याची चिकाटी असायला हवी. जनमानसात विश्वास निर्माण करायला हवा. कारण प्रस्थापित घराण्यांचा अधिक प्रस्थापित करायचे किंवा नव्या नेतृत्वाला संधी द्यायची याचा निर्णय समाज मनावर आहे. म्हणजेच अंतिमतः तुमच्या आमच्यावर अवलंबून आहे. तर आत्ता बघूयात कोल्हापूरातील राजकीय वारसांचा इतिहास. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांचा अभ्यास करायचा झाल्यास ह्या ठिकाणी 14 उमेदवार असे होते ज्यांची पार्श्वभूमी ही राजकीय किंवा सहकारातील कुटुंबाची होती. त्यापैकी 5 उमेदवार विजयी झाले. त्यामध्ये अमल महाडिक, ज्यांचे वडील महादेवराव महाडिक हे आमदार होते. त्याचवेळी प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे सुद्धा निवडून आले असून त्यांचे आजोबा कल्लापण्णा आवाडे हे देखील खासदार राहिले आहेत. तिसरे उमेदवार म्हणजे जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे, त्यांचे वडील तात्यासाहेब कोरे हे सहकारातील मोठे नाव होते. असाच काहीचा इतिहास करवीरचे आमदार चंद्रदीप नरके आणि शिरोळचे अपक्ष आमदार
राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा राहिला असून त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सहकार्याची आहे। तसेच पराभूत उमेदवारांमध्ये गणपतराव पाटील, ऋतुराज पाटील, राहुल पाटील, राजेश पाटील, सत्यजित आबा पाटील सरुटकर, समरजितराजे घाटगे आणि राजूबाबा आवळे यांचा समावेश होतो। म्हणजे जिल्ह्यातील 50% आमदार हे घराणेशाहीतून येतात, ज्यामध्ये ते काही वेळा दुसऱ्या पिढीतील आहेत तर राहुल आवळे यांच्यासारखे नेते तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करत आहेत। तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रातील आणि कोल्हापुरातील जनतेने राजकीय घराणेशाही स्वीकारली आहे का? याचे काय दुष्परिणाम राजकारणावर, समाजकारणावर होतो असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। तसेच असेच नवनवीन इंटरेस्टिंग आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या विषय हार्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।